त्यांना मुलं स्नेहल मस्त नाव आहे की ती बहीण आहे का? ओके तुझं नाव काय? तनुश्री. ओके हा तुझं नाव काय? गणेश. तुझं ओंकार. यश. ओके तुझं आर्यन. आदित्य. आदेश ऑर्डर आदेश. ओके हा तुझं सोम. सोम का सोम? सोम नाही सोहम. काय सोम म्हणजे काय रे माहिती आहे? तुझं काय नाव बाळा? ओम. अवधूत. ओके अवधूत म्हणजे काय? हा तुझं काय बाळा? ज्योती. ज्योती म्हणजे काय? तुला माहिती आहे तुमच्या नावाचा काही अर्थ असतो? हा तुम्ही तुमचं नाव वागवता बाळगता त्याला काही मिनिंग असतो का नाही? ते माहिती पाहिजे आपल्याला. हो का नाही? तुझं काय नाव? ईश्वरी. वाव काय तुझं काय अर्थ? कुणाला आपल्या नावाचा अर्थ माहिती होता का? तुम्हाला माझ्या नावाचा अर्थ माहिती आहे. आता कोण आहे? पुणे आहे सर? पुणे नाहीये. मॅडमला काय वाटेल? मॅडम तुमचं किती किती कौतुक असतं माहितीये का? माझी मुलं एकदम चांगली आहेत म्हणतात नेहमी. हा आहेत ना मॅडम? चांगले आहेत की नाही? हो का नाही? हो का नाही? हा आता मॅडम चांगले असतील तुम्हाला तुमच्या नावाचा मिनिंग सांगता यायला पाहिजे की नाही? हा सांगा कोण सांगणार आहे? बोललं काय की नाही? मी भाषण नाही देणार. मी गप्पा मारणार. काय तुम्हाला काय आवडतं? भाषण काय गप्पा? हा तुम्ही भाषण मी असं लांब लचक चौडं भाषण इथून पुढे तुम्हाला हे केले पाहिजे. खाली वाकून बघा पायाला हात लावा असं पुढं जायचं भाषण नको ना. गप्पा नाही ना आपल्याला. तुम्ही पण बोलायचं मी पण बोलायचं. ओके गप्पा पाहिजेत ना. मग गप्पा मध्ये दोघांनी बोललं पाहिजे. मी काय विचारलं तुम्ही काय बोललं पाहिजे की नाही? मग सांगा तुला आपल्या नावाचा मिनिंग माहिती आहे? तुला माहिती आहे? तुला माहिती आहे? अरे मी ठरवलं तुम्ही विचारलं तुला येतं का उत्तर? असं हात यायचं आणि ठरवून ठेवायचं. बरं आता तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही घरी जाऊन आज तुमच्या आई वडिलांना विचारायचं. आई वडिलांना माहित नसेल तर मॅडमला विचारायचं. मॅडम आमचं नाव आहे असेल काय असेल अर्थ? जमेल? हे का म्हणतोय मी? कारण आपल्या अवतीभोवती जे काय आहे त्याचा आपल्याला विचार केला पाहिजे की नाही? फक्त आपलं सांगितलं की लिहायचा की अभ्यास झाला का? जे काय आपल्याला भेटून त्याचा आपण विचार केला पाहिजे. तिकडे बाहेर का नावाचा अर्थ काय माहिती आहे? सांगेल का मला? मी थोडं बोललो. नावाचा अर्थ काय माहिती पाहिजे? कोण सांगेल मला समजावून? मी म्हटलंय गप्पा मारायचे. गप्पा म्हणजे दोघांनी पण बोललं पाहिजे. मी काय बोलत नाहीये. काय लाजताय? खिडकीतून लाजतानाचे मी बाहेर लावले पाहिजे. अशी मुलं आमच्याकडे लाजतात. शिकायला येतात पण लावायला शिकतात असं म्हणायचंय का? शिकायला आलं की बोललं पाहिजे की नाही? का मला अर्थ माहित नाही? ठीक आहे पण अर्थ काय माहिती पाहिजे? तुम्हाला कोण सांगेल? काहीच माहिती
काय बोलत नाही. ठीक आहे. म्हणजे गावाचं नाव काय? हा बोलतात की, येते की बोलायला. ओके ठीक आहे. मला बोलता येत नसतं की काय. अच्छा, तालुका कुठला आहे? अंबड. ओके. जिल्हा? जालना. राज्य? महाराष्ट्र. देश? भारत. खंड? ग्रह? गुड. छान आहे की नाही? ओके. पृथ्वीवर किती पाणी आहे आणि किती जमीन आहे आपल्याला माहिती आहे? पाणी किती आहे पाणी? 71%. 71% पाणी आहे. आणि जमीन? 19%. या 71% पाण्याने किती पाणी पिण्याला योग्य आहे? 4%. पाणी कुठलं आहे? खारट पाणी आहे, पिऊ शकत नाही. गुड. म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टी माहिती आहे पण तुम्हाला विचार करत नाही आहे. तर विचार केला पाहिजे का नाही? हो का नाही? आपण एक खेळ खेळूया थोडा. आवडेल? कुठला खेळ खेळायचा? कुठला तुम्हाला आवडतो खेळ? आता आपण बसूनच खेळायचे की नाही? तर मी काय होतो बाय मागून काय होतो. जास्त नाही कमी नाही. ओके. जास्त वाजवलं की आउट, तुम्ही वाजवलं की आउट. ओके. कुठं काय वाजवलं? मी वाजवलं की वाजवायचे. तुटक्याला नियम काय म्हटलं नाहीये. तुटक्याला नुसतं शांत वगैरे. वेळ झाला पुष्कळ. लक्ष. तुम्हाला स्पॅश शिकायचंय? काय शिकायचंय? कुठल्या? मला एखादा एक नंबर सांग. तू शिकला कधी वापरला आता? किती लोकांनी वापरलाय? कुठल्या? काय काय शिकलं त्याच्यामधलं? सांग ना काय शिकलीस? काय शिकलीस? काय समजलं? काय पाहिलं तू ते सांग. हो बरोबर. बर, आता आपण हे शिकणार की नाही? ते शिकायचं म्हणजे आपलं नुसतं ही कमांड दिली ती कमांड दिली असं एवढं शिकायचं नाही. त्यातून आपल्याला काय करायचंय? किंवा गोष्टी बनवायच्या. मला आवडेल गोष्टी बनवायला. ॲनिमेशन, कार्टून. कार्टून बघितलं टीव्हीला? कुठलं आवडतं जास्त? मिकी माऊस आवडतं? टॉम अँड जेरी आवडतं? तुझे कार्टून तुम्ही बनवू शकता. तुम्ही गेम खेळता मोबाईलला? कोण कोण खेळतं? सगळ्यात चांगलं कोण आहे गेम खेळायला? कोणाला विश्वास नाही. मी पण चांगला आहे सगळ्यात. सगळ्यात चांगला आहे. काय नाव तुझं? कृष्णा. अच्छा, बाईंनी तुझ्याशी मला छान छान सांगितले, मला माहिती आहे. ओके, कुठला गेम खेळतो तू? फ्लिप. मला जास्त गेम माहित नाहीत खरं. बरं ठीक आहे. अशी गेम आता नुसते पण गेम खेळायचे, गेम लिहायचे. तुम्हाला काय आवडेल? लिहायला आवडेल की नाही? आपण ते लिहू शकतो. अच्छा, हे लिहिताना आपल्याला विचार केला पाहिजे की नाही? आपलं जाऊन नुसतं आपण बसून. तर हे विचार तुम्हाला करायला शिकवण्यासाठी म्हणून हे स्क्रॅच आहे. समजलं? तुमची विचार क्षमता वाढावी म्हणून हे स्क्रॅच आहे. आणखी कुठली क्षमता महत्वाची आहे? तुम्हाला काय आवडतं की एकट्याने काम करायचं का दोघांनी काम करायचं?
मजा येते की नाही? हा, चांगले फ्रेंड्स बनतात, मित्र बनतात, मैत्रिणी बनतात. तुला काय करायचं का बस म्हणतात कधी एकमेकाला. पण तुम्ही मजा येते की नाही? आता काय झालं माहितीये का, आम्ही लोक म्हणजे मॅडम म्हणा, मॅडमपेक्षा मी जास्त, आम्ही स्वार्थी होतो. आम्ही काय केलंय, जे काही छोटे छोटे होते ना प्रॉब्लेम्स, त्याचं आम्ही सोडवलं. आणि मोठे मोठे जे आहेत ना अवघड, त्या तुम्हाला समजलं. छोट्या छोट्या समस्या ज्या होत्या त्या आम्ही सोडवल्या आणि मोठ्या मोठ्या तुम्हाला ठेवल्या. आता मोठ्या समस्या सोडवायच्या म्हणजे काय लागतं, ते त्याचं काम असतं का, त्याच्यामुळं विचार क्षमता आणि सांघिक क्षमता. कुठली क्षमता? सांघिक म्हणजे काय, संघ म्हणजे मिळून काम करायचं, टीम मध्ये काम करायचं. या दोन क्षमता ह्या तुम्हाला अतिशय आवश्यक. किती आवश्यक आहे? या दोन, मी ऐकून घ्या, या दोन क्षमता तुमच्यामध्ये नसतील तर तुम्हाला अशक्य. काय अशक्य म्हणजे काय? इम्पॉसिबल होणार आहे. समजलं काय म्हटलं मी? या दोन क्षमता तुमच्यामध्ये नसतील तर तुम्ही किती पण मार्क मिळवा, कुठलीही पदवी मिळवा, तुम्हाला नोकरी मिळणं मोठ्याने शक्य नाही किंवा अशक्य होणार आहे. म्हणून त्याचा विकास केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही मुंबईहून येऊन तुमच्या गावात पण सांगतोय की आतापासून विकास करायला लागा. आवडेल करायला लक्षात ठेवायचं. नुसतं आपलं कुणाचे कमांड बघून लिहायच्या, नुसती कॉपी केली, तुम्ही काय नुसते क्लच बनणार नाही, क्लचची जॉब पण निघून जाणार आहे. सगळं ते ऑटोमॅटिक होणार आहे. समजलं? त्याच्यामुळे आपले आपण विचार केला पाहिजे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी पाहिजे, प्रत्येकाचा गेम वेगळा पाहिजे, प्रत्येकाचं कार्टून वेगळं पाहिजे. कारण विचार केला असेल, तिचा विचार त्याचा विचार एक नाही येणार आहे, वेगळं आहे की नाही. तिला म्हटलं तू एखादा गेम लिहि तर ती वेगळा विचार करेल, हा वेगळा विचार करेल. पुन्हा होतं ना ते तुम्हाला प्रत्येकाला वेगळा विचार केला पाहिजे. ठीक आहे. आता एक्झॅक्टली काय करायचं आहे ते आपले दोन मित्र आहेत, तुम्हाला सांगतील. बरोबर सर, आमच्या थेरी घ्यायची काय करायचं मॅडम, कसं करायचं, कोण कोण शिकणार आहे? 6वीची मुलं आणि 7वीची. हा म्हणजे ते आधी काही 3-4 जणांना शिकवून माहिती आहे. अर्जुन, श्रेयस, चैतन्य हे जरा फास्ट कव्हर करते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा तेच करू शकते फास्ट. 12-13 मुले. हा मी सांगते ना. आधी हे आता सध्या एक चालू आहे, तोपर्यंत इन्स्टॉल करते स्क्रॅच दुसऱ्यात. मग तोपर्यंत तुम्ही ह्या चौघांना घ्या. तुम्हाला किती वेळ थांबता येणार आहे त्यांना शिकायचं? त्यांना 4 वाजेपर्यंत. 4 पर्यंत? 5 पर्यंत का नाही? 6 पर्यंत का नाही? सकाळी उद्या 8 पर्यंत का संध्याकाळी 8 पर्यंत? ठीक आहे. तर आणि मला शिकवतील. आता काय आहे की हे शिकवण्यामध्ये नुसतं भाषण देऊन शिकवायचं नाहीये. तुम्हाला काय सांगितलं ना तुम्ही तिकडून करायचं आहे. समजलं? त्यामुळे सगळ्यांना एकाला शिकवता येणार नाहीये. प्रत्येक मशीनला 2 लोक, तुम्ही हे 5 मशीन होतात, म्हणजे 2 किंवा ॲट द मोस्ट 3, म्हणजे 10 किंवा 15 लोक शिकू शकतील. तर मॅडम सांगतील कोण थांबणार आहेत शिकायला, बाकीच्यांनी मग पुन्हा येऊन तुम्ही शिकायचं आहे. चालेल की नाही? ज्यांना बाकीच्यांना शिकवायची इच्छा आहे, शिकवायचं कसब आहे, कौशल्य आहे, ते त्यांना मॅडम निवडतील. मग तुम्ही शिकायचं आणि बाकीच्यांना शिकवायचं. शिकवायला आवडेल बाकीच्यांना? शिकवताना पण नुसतं ही कमांड दे नंतर ती कमांड दे असं सांगायचं नाही. आता कुठली कमांड देशील तू? काय होतं त्यामुळे ते त्यांना विचारण्याची सवय लागते. कुठली सर आपल्याला डेव्हलप करायची, कुठला त्याचा विकास करायचा आहे? 2 कुठल्या म्हटलं मी? 2 क्षमता कुठल्या म्हटलं मी मगाशी? सांघिक क्षमता आणि विचार क्षमता. राईट. त्याच्यामुळं विचार क्षमता म्हणजे त्यामुळे आपण हे सांगायचं तू हे कर सांगायचंच नाही. अगदी शेवटी एखाद्या आपण सांगू, पण आधी विचारायचं तुला काय वाटतं, काय केलं पाहिजे. समजा आता इथं 5 टीम्स आहेत, त्यापैकी एका टीमचं झालं तर त्यांनी काय करायचं? नुसतं बसायचं का?
ही माझं झालं तर नाही झालं का जाऊन त्याला मदत करायची. ओके जमेला मदत करायला आपलं झालं की नुसतं बसण्याच्या जाऊन मदत करायची. ओके चला गुड आफ्टरनून. गुड काय म्हणायचं मग कुणी तुम्हाला म्हटलं गुड आफ्टरनून तर काय म्हणायचं तुम्हाला माहिती शकतं गुड आफ्टरनून माहिती आहे गुड मॉर्निंग माहिती आहे गुड आफ्टरनून म्हटल्यानंतर काय म्हणायचं आपण म्हणायचं असतं ना गुड आफ्टरनून. आता तो तुम्हाला म्हणतोय की तुमची आफ्टरनून चांगली जावो त्याची पण चांगली जायला पाहिजे काय हा मग म्हणा गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. माझे नाव अल्पेश आबा पाटील. मी आता माझी 9वी झाली आहे. मी आता 10वीत जाणार आहे. तर मी तालुका वडगाव जिल्हा जळगाव या इथून आलेलो आहे. तर आज मी तुम्हाला स्क्रॅच शिकवण्यासाठी आलेलो आहे. तर आज आपला स्क्रॅचचा पहिला दिवस आहे. तर स्क्रॅच म्हणजे काय ते आपण आज तिथं पाहणार आहोत. तर कुणाला थोडक्यात स्क्रॅच म्हणजे काय कुणाला माहित आहे का? चुकलं तरी चालेल. आहे माहिती. तर स्क्रॅच मध्ये आपण तुम्हाला सांगता का काय सांगायचं का तुम्हाला सांगितलं काय काय त्याचं सांगायला पाहिजे. जेवढा संवाद साधा तर तुम्ही शिकाल जेवढे बोलायला तुम्ही शिकाल तर पुस्तक पण शिकणार नाही. सांगा काय स्क्रॅच म्हणजे काय 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 करता येतं. मग तुम्ही बोलला नाही हा पुढे काही बोलणार नाही मग तुम्हाला सांगितलं तर मी पण सांगितलं ना काय काय होऊ शकतं स्क्रॅच म्हणून काय 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 होऊ शकतं. गेम हा आणि बाकीच्या बोलता येत नाही का एकट्याला बोलता फक्त हा आणखीन काय गोष्टी लिहिता येतात. हा मग सांगायचं कोणी अडचण काय तुम्हाला मग आणि कार्टून बनवता येतात. मुलींना काही तोंड नाही का जास्त बोलायला हा काही बोललं पाहिजे. ओके मग काय काय कोण सांगेल उठून व्यवस्थित सगळ्या गोष्टी या मॅडम तुम्ही सांगा उठा हा उठा 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 हा चला हा लादाचे दिवस गेले. आता मुलींना कसं हाताचा मोठी घट्ट करून लढायचंय. ओके हा सांग काय काय उपयोग आहेत. गेम बनवता येतात. व्हेरी गुड. आणि कार्टून कार्टून हा त्याला सांग द्या हा आणि गोष्टी गोष्टी. ओके आणि ठीक आहे हा थँक्यू. तर यात सांगितलं जातं की स्क्रॅचवर गोष्टी गेम्स प्रोजेक्ट्स असे बनवता येतात. तर तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का बनवायला आवडतात का? हो. तुम्ही कधी विचार केला होता की आपण अशा पद्धतीच्या गोष्टी किंवा गेम्स तयार करू तर तुम्ही विचार केला होता का? नाही. तर आता आपण कॉम्प्युटरवर बसून स्क्रॅच कोडिंगच्या मार्फत गेम्स व स्टोरी तयार करू. तर सिनेमा नाटक तुम्ही पाहिले का? सिनेमामध्ये काय काय असते जी मुलं शिकतील नाटकांमध्ये काय काय असतात पिक्चर्स नाटकांमध्ये काय काय असतात 10 ते 15 लागतील. कोण कोण असतं त्याच्यावर? हा काय काय असतं म्हणजे काय प्रश्न तुझा नाटकांमध्ये कोण कोण हा कोणाकोणाला काय काय असतं कोण कोण नाटकामध्ये काय काय असतं काय काय असतं कोणाला नाटक तुम्ही बसल का आतापर्यंत तुम्ही बसवलं नाटक बघितलं नाटक कोणी कुठलं बघितलं नाटक नाव काय तुमच्या शाळेत नाटकं होत नाहीत होतात की हा होतात ना होतात हो का नाही हो ओके नाटकामध्ये काय काय असतं सांगा त्याला नाटक बसत असेल तर काय काय लागतं पात्र व्हेरी गुड बोल हा अजून पात्र म्हणजे